नगर परिषद नांदुरा हद्दीतील मलकापूर रोडवरील शिवनेरी व्यापारी संकुल हे अवैधरित्या बांधकाम केले आहे। यामध्ये नगर परिषद नांदुराचे वापर प्रमाणपत्र नाही, दिलेल्या परवानगीनुसार बांधकाम झालेले नाही, इमारती पूर्णत्वाचा दाखला नाही, इमारतीचे ओटा प्रमाणपत्र नाही, भोगवटा प्रमाणपत्र नाही, त्यामुळे ही इमारत बेकायदा बांधकाम झाल्याचे सिद्ध होते। हे बांधकाम फोडण्याचे आदेश नगर परिषद नांदुराकडून लेखी स्वरूपात देण्यात आले। या फसवणुकीविरोधात ललिता निखाडे यांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेकडून त्या तक्रारीचे निवारण झाले नाही। म्हणून ललिता निखाडे यांनी 14 ऑगस्ट पासून नांदुरा तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। तर दरम्यान नगर परिषदेचे कर्मचारी उपोषण सोडण्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते, मात्र तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे। नांदुरा या शिवनेरी कॉम्प्लेक्समध्ये मी माझे गाडे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये माझी फसवणूक झालेली आहे। मी वारंवार नगर परिषदेला तक्रार करूनही त्यांनी माझ्या कोणत्याही तक्रारीवर दखल घेतलेली नाही आजपर्यंत, आणि वरून मला धमक्या पण सुद्धा देत आहेत ते। आजपर्यंत मी इतक्यात हे करूनही माझा लोकशाही मार्ग, मी महिला लोकशाही दिनमध्ये त्याच्यामध्ये पण हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण यांनी मला काहीही हे केलेलं नाही आहे, मदत केलेली नाही। आणि माझे सर्व व्यवस्थित असूनही, मी टॅक्स व्यवस्थित भरत असूनही, सर्व याच्यात माझी फसवणूक झाली असूनही मला नगर परिषद प्रशासन, आज 3 दिवस झाले मी इथं उपोषणाला बसलेली असून नगर परिषदमधला कोणीही याची दखल न घेता मला इथं तसंच बसून ठेवलेलं आहे। त्याच्यावर त्यांची काही हे करून नाही राहिले आणि त्याच्यावर काही बस उपोषण मागे घ्या याच्या मला धमक्या येऊन राहिल्या। धमक्या कोण देत? धमक्या नगर हे सीओ यांच्याकडूनच येत आहेत आणि नगर परिषदेचे येणार आहेत कर्मचारी, तेच येऊन राहिले। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।